साईराम भावांनो, आज आपली पालखी निघालेली आहे कांदिवलीची बाणडोंगरी पदयात्रा मित्रमंडळमधून. साईराम पदयात्रा मित्रमंडळ बाणडोंगरी कांदिवली पूर्व. याच पालखीची मी वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. तुम्ही बघू शकता मागे आता गाडी लावली आहे. आपल्या गाडीमध्ये सगळं सामान वगैरे लोड आपण करत असतो. मला दाखवतो तिकडे तयारी चालू आहे सगळी पालखी निघायची. आणि आपली दुसरी पण गाडी आहे याच पालखीला. तर आपण त्या गाडीमध्ये आपण DJ लोड केलेला असतो पिकअपमध्ये. आणि आपली ही तयारी चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी तयारी आताची. तुम्ही बघू शकता तयारी चालू आहे सगळी. इथे राशन वगैरे आलेलं आहे. दरवर्षी या पालखीत खूप जल्लोष असतो, पण ह्या वर्षी थोडा जल्लोष नाही करणार, कारण की आमच्याच मंडळाचा एक कार्यकर्ता, एक सदस्य थोड्या आजारामुळे ऑफ झालेला आहे. त्याच्या चरणी ईश्वर शांती लाभो, हीच ईश्वराकडे प्रार्थना. साईराम भाऊ, तुम्ही द्या मला पैसे, मी आलोय. खाली कशाला? हे आपले लोकेश साई. आता आपण जाऊया पालखीकडे. गाडीचं लोडिंग चालू आहे. गौरव, लोडिंग बघून घे, मी पालखीला घेऊन येतो. आलो आहे आपण आता आपल्या पालखीकडे. पालखी इथे छोटंसं एक बाबांचं मंदिर आहे, तिथे पालखी आपली उभी होती. बघू शकता ही आपली पहिली निशाणी, अब्दागिरी, राजदंडा, आणि ही आपली पालखी. मी मागची अब्दागिरी आणि ही मागची निशाणी. आणि हे आपल्या पालखीचे सदस्य अनिल मोर्या. चाललोय आपण आता आपली पालखी घेऊन. अनिल बॅग निकाल थोडा, पीछे का दिखने दे जरा नाम वगैरे. हा, ही आपली गेल्या वर्षी साईरामची टी-शर्ट होती. ह्या वर्षीची पण टी-शर्ट आपली खूप छान आहे, खूप युनिक आहे. तुम्हाला दिसेलच ती, बघू शकता. साईराम. आणि हे आपल्या पालखीचे कार्याध्यक्ष कैलास पटेल. तो ह्या वर्षी येणार नाही, आपण त्याला खूप मिस करू. काय बोलायचं यारशी. बाया क्यों नहीं आ रहे भाई तुम? अरे क्या यार, चल ना भाई, यही तो 10 दिन रहता है यार अपना. का कमी पड़ी है उसको. ये अपना रहता 10 दिन यार. अपना साई परिवार कांदिवली का मेरा एक प्यारा सा जो परिवार बन चुका है इधर. तयारी चालू आहे. आणि आपले प्रशांत साई. बॅग भर दो. साईराम येत आहे ना? येत आहे ना? मग काय आलंच पाहिजे. मग यावर्षी अमितने सेवाराम फुल मनावर घेतलंय. काय बोलतो अमित? फक्त एकच दिवस आहे साईराम, नंतर पदयात्रा आहेस ना? पदयात्रा. ओके. आपली गाडी लोडिंग चालू आहे. शताब्दी, काय चालू आहे तुझं? लोडिंग चालू आहे. आणि आपले लोकेश साई. ओ साई, साई पुढून जायचं नाही ना, ते हा येतोय ना. आणि हे आपले अण्णा साई. सकाळी 12 वाजल्यापासून मला इथे बोलवून बसवलंय, आणि हे आत्ता आलेत. तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय तुम्हाला? हे किती वाजता आला? 12 वाजता आलोय. किती वाजता? 12 वाजता आलोय. मोठा बोलला साई शपथ घ्या की नाही, बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. टायमात आलेत सगळे, व्यवस्थित सगळं झालेलं आहे, काम चालू आहे. काय टेन्शन नाही. आणि पाणी भरायचं आहे. थोडंफार लोडिंग बाकी आहे गाडीमध्ये. DJची गाडी आपली वरती लागलेली आहे, ती दाखवू तुम्हाला लवकरच. काय संध्याकाळ भावांनो, अजून आपण इथेच आहोत, अजून निघालो नाही. टी-शर्ट वगैरे वाटप चालू आहे. हा आमचा यावर्षीचा ID तुम्हाला दाखवू. ही आपली 2025ची ID आहे साईराम पदयात्रेची. बघू शकता, खूपच छान अशी बनवलेली आहे. आपला बेल्ट आणि टी-शर्ट इकडे आहे. 338 सध्या वाटप चालू आहे. अण्णा साई वाटतायत. अनिल साई. ओम साईराम. ओम साईराम.
आपली सायरामची पब्लिक काम चालू आहे भरपूर. भेटूया पुढे. 34 नहीं है, 34, 38 मागून दाखव. एक भी साइज नहीं है. हे टी शर्ट आपली यावर्षीची. जाके मिलो, उधर से ले ले. सायराम पदयात्री मित्रमंडळ बाणडोंगरी कांदिवली पूर्व आणि हे सगळे आपले स्पॉन्सरची नावं लिहिलेले आहेत जे पण आपल्याला स्पॉन्सर करतात पालखीसाठी त्यांची. सायराम भावांनो आणि हे आपले जवळचे मित्र असताना सोनू रतनलाल गौंड हे आज आपल्यात नाही आहेत. जर असते तर आज खूपच आनंदाचा आणि एकदम सुखाचा माहोल झाला असता आपला. परी वरती गेला. बघू शकता आपली पालखी आता निघायच्या पोझिशनमध्ये आलेली आहे. सायराम 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 राखे आता हे आपल्या पालखीचे वर्षानुवर्षी चालत येणारे पदयात्री खूप अनुभवी असे आपले महाराज पुजारी सगळे तुम्ही यांना बोलू शकता. सायराम भावांनो फायनली जो आपला स्वर्गसुखाचा प्रवास आहे जी आपली पालखी आहे ती सुरुवात झालेली आहे. आपण पण आता गाडी घेऊन निघालेलो आहे. मी आणि पांगे आपल्या आनंदच्या गाडीमध्ये आहेत. पांगे साहेब आता आपण भेटूया. आपला पुढे जाऊन आपली पालखी पुढे निघालेली आहे. आपण पुढे जाऊन पालखीजवळ भेटूया. तोपर्यंत सायराम भावांनो आता आपण मागाठणामध्ये आलेलो आहे. इकडे आपलं रात्रीचं जेवण वगैरे असतं पालखीसाठी ठेवलेलं आहे एरियातल्यांनी. आपली पालखी पण आता येईलच, दाखवू तुम्हाला ते पण लवकरच. आणि आपली पालखी आता आलेली आहे मागाठणाला. आपलं इथे जेवण असतं रात्रीचं दरवर्षीपासून. आता आपली रात्रीच्या हॉल्टला पालखी आलेली आहे. यावर्षी खूप लवकर आली पालखी. तर हर वर्षी इकडे यायला आपल्याला कमीत कमी 1:30 ते 2 वाजतातच. यावर्षी 1:15 वाजताच पालखी आलेली आहे या हॉल्टला. बघू शकता सायराम अनंत कोटी ब्रह्मांड नायक बालकुमचा सायराम आपलं बालकुमचा आहे तिथे बाबाचं मंदिर नाही. मी बघितले हे आपले सेवाराम अण्णा साई. हर जगह पे साईं. चायची तयारी रात्री नाईट मारायची.
बघू शकता हे आपले कोयता डीजे कोयता जिगी जिगी जॅक. इथे आपले पदयात्री सगळे झोपलेत. बघू शकता तुम्ही सगळे आपले पदयात्री झोपलेले आहेत सगळे. चलो साई सो जाओ सुबह मिलते. आणि हे मध्येच आपले सांताक्रूज वरून आलेले घाण इकडे आहे. गणेश साई हे झोपलेत. साईमय रात्र. आता आपण उद्या भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत